पुढच्या बातमीकडे वळतोय। परतवाडामधल्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाला आता आरोपी अयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर येत आहेत। 3 आयफोन, थार गाडी, पिस्तूल आणि पैशांचं बंडल या सगळ्या अय्याशीच्या गोष्टी अयांकडे आल्या कुठून? अयान चालवत असलेली थार ही नेमकी कोणाची आहे? अयांकडे पिस्तूल वापरण्याचा परवानगा होता का? सध्या प्रकरणाचा अधिक तपास एसआयटी करताय। 8 आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे माझ्यासोबत आहेत। सुरेंद्र, जगदीश, नक्कीच अमरावतीच्या परतवाडीच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये एसआयटीच्या समोर दर दिवसाला नवनवीन खुलासे जे आहेत ते येत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर अय्यांची अत्यंत लाईफस्टाईल चक्रावून टाकणारे व्हिडिओ जे आहे ते समोर आलेले आहे, ज्यामध्ये तो एका थार गाडीमध्ये ड्रायव्हिंग करताना दिसतोय आणि सोबतच त्याच्याजवळ एक पिस्तूल देखील आहे, पैशाचे बंडल आहेत आणि 4 आयफोन देखील आहेत। हे सगळं नेमकं त्याच्याकडे आलं कुठून, ही चौकशी जी आहे ते पोलिसांना आता सुरू केली आणि त्या चौकशी दरम्यान थार गाडीचा मालक जो आहे तो पुढे आलेला आहे। आपली ओएलएक्सच्या दरम्यान ओएलएक्स मधून या अय्यांसोबत ओळख झाली होती। 4 दरम्यान डील बनवण्यासाठी आपण त्याला गाडी दिली होती असं त्यांनी सांगितलंय। मात्र आपली गाडी दिली असताना त्यांनी पिस्तूल त्या गाडीमध्ये का ठेवली, त्याने पिस्तूल बद्दल देखील खुलासा दिला की शेतीमध्ये वानर मारण्यासाठी ही पिस्तूल ज्या ठिकाणी ठेवली। मात्र आयफोन कुणाचे होते, असे वेगवेगळे प्रश्न जे अजूनही एसआयटीच्या समोर कायम आहे। त्या अनुषंगाने एसआयटी जे आहे ते चौकशी करत आहेत। आता त्याच्या आईवडिलांना देखील या ठिकाणी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। प्रश्न अजूनही या ठिकाणी कायम आहेत। 8 आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत आणि 3 मोबाईलचा डाटा जो आहे तो पोलिसांनी रिकव्हर केला आहे। या मिळालेल्या डाटाच्या अनुषंगाने आणखी काही आरोपी या प्रकरणामध्ये अटकेत असू शकतात। आणखी पीडित मुली देखील या प्रकरणात पुढे येऊ शकतात। जगदीश, नक्कीच धन्यवाद सुरेंद्र। खरं तर सगळ्यांचेच आभार, ज्या आज आपण महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आणि त्याकरता आमचे सगळे प्रतिनिधी जे आहेत त्या सगळ्यांचेच आभार।